जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते किती बी समोर येऊ द्या त्याचा एकटा बस असे असणारे नेते आपले लक्षात ठेवा। हे वाक्य म्हणण्याचं कारण समोर भरपूर जण होते पण एकटे बंटी साहेब कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष वेधून होतं अशा महानगरपालिकेमध्ये साहेबांनी करून दाखवलंय। असे आपले सर्वांचे नेते माननीय बंटी साहेब तसेच आघाडीचे सर्वच नेते राजू शेट्टी साहेब असतील, गणपतदादा असतील आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय मधुकर पाटील साहेब आणि सर्वच आज जिल्हा परिषद का गरजेचं एवढं मी सांगण्यासाठी इथे उभी आहे। लक्षात ठेवा मी जिल्हा परिषद मध्ये सदस्य असताना तालुक्याला सगळं ओळख असेल स्वाती कसमिक कोण आणि तिने काय कामं केलं लक्षात ठेवा। तर एक जिल्हा परिषद सदस्य तालुक्याचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य असणं गरजेचं आहे का तर आपली स्वतःची वैयक्तिक कामं असतील, आपल्या भागाचा विकास असेल तर ते करून घ्यायचं असेल तर हक्काचा माणूस कोण असेल तर ते जिल्हा परिषद सदस्य आणि तालुक्याचा पंचायत समितीचा सदस्य। कारण आज आपण बघतोय साहेब गेली 3 वर्ष झाले आमच्या जनतेची कामं खरंच आखडलेली आहेत, रखडलेली आहेत असं म्हणायला काय हरकत नाही। इथे येऊन स्वतःच्या पोळीवर तूप काढण्याचं काम इथल्या तालुक्यातील नेत्यांनी केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे स्वतःला नेते म्हणवणारे नाही। त्यासाठी सर्वांना कळकळीची विनंती आहे जे उमेदवार आहेत ते म्हणजे स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे असं आपण सर्वांनी राबलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस अशा मताने जिल्हा परिषदला असो पंचायत समितीला असो सर्वांनी मिळून एकत्र येऊन मोठ्या संख्येनं त्यांना विजयी करायचा आहे ही चंग मागूया आज इथं या ठिकाणी आणि सर्वांना भरघोस मताने विजयी करूया एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय भारत।